30 किलोमीटर लांब ऑर्डरचे एकाच ट्रिप मध्ये 857 रुपये इन्कम कशी झाली? नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1 लाख रुपये. तर आज आहे डे 34. देवाची पूजा करून कामाला सुरुवात केली. पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर चांगली भेटणार होती, पण 2 सेकंदावरती ऑर्डर गायब झाली. त्यानंतर नेक्स्ट डे ची स्क्रिप्ट लिहिता लिहिता ऑर्डर पण भेटली आणि लोकेशन पण घराच्या बाजूला होतं. गोदरेज बिल्डिंग मधून गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून पार्सल घेतला. त्यानंतर बोर्जो मधून त्याच रूटची ऑर्डर भेटली. लोकेशन वरतून गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून पार्सल भेटला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, एक पार्सल बांद्रा आणि दुसरा पार्सल अंधेरीला घेऊन जायचं होतं. ड्रॉप लोकेशन वरती गेट वरती एंट्री करून कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून निघालो पोर्टरचं पार्सल डिलिव्हर करायला. गाडीची अशी काही सीट कव्हर बघितलं तर जाम डोकं फिरून जातं. त्यानंतर मोटो ब्लॉगिंग साठी हेल्मेट मध्ये मोबाईल माउंट सेटअप करायचा होता. हेल्मेट चेक केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. लोकेशन वरतून ऍड्रेस पण चुकीचा होता. त्यानंतर कस्टमर कडून लोकेशन घेतला आणि त्या लोकेशन वरती 15 मिनिटं वेट करून पार्सल डिलिव्हर केला. त्याचे भेटले 228. त्यानंतर लंच करायला वाजले 5. लंच करून ऑर्डर पण भेटले आणि ते पार्सल पिकअप करायला लोकेशन वरतून कस्टमर कडून पार्सल घ्यायला 10 मिनिटं वेट करावं लागलं. त्यावेळात बोर्जो मधून सेम लोकेशनची ऑर्डर भेटली, कारण बोर्जो मध्ये मल्टी ऑर्डरची सिस्टम चेंज झालंय आणि तरी पण ऑर्डर भेटली. त्यानंतर असं काय डॉक्युमेंट घेतला आणि निघालो दुसरं पार्सल पिकअप करायला. लोकेशन वरतून ते पण पार्सल घेतला. ड्रॉप लोकेशनला निघणार तेवढ्यात पोर्टर मधून ऑर्डर भेटली. त्यामध्ये 2 स्टॉप होते, पण ते कसं होतं ते माहित नाही. त्यानंतर पिकअप लोकेशन वरतून कस्टमर कडून असं काय बॉक्स घेतलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. 5 मिनिटं झाले, सिग्नल वरती उभा आहे. सिग्नल पण काय सोडत नाही. तर मंडळी, हे पार्सल मला मुलुंड आणि ठाणेला घेऊन जायचं होतं. त्यानंतर पोर्टर मधून दुसरा पिकअप पवईवरून होता आणि तो पण बॉक्स होता. त्यामुळे 2 बॉक्सचा 1 बॉक्स केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. पहिलं ड्रॉप लोकेशन वरतून बोर्जोचं पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 181. त्यानंतर 1 किलोमीटर वरती दुसरा ड्रॉप लोकेशन वरता गेट वरती एंट्री करून ते पण पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 188. त्यानंतर निघालो शेवटचं पार्सल डिलिव्हर करायला. ड्रॉप लोकेशन वरतून ते पण पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 488. त्यानंतर काम बंद केलं आणि मला जायचं होतं ताई साहेबचा वाढदिवस साजरा करायला आणि तो होता 2025 मधला शेवटचा दिवस. आपल्या फॅमिली सोबत ताई साहेबचा वाढदिवस सेलिब्रेशन. अशी आठवण खरंच न विसरण्यासारखी आहे. वर्षाचा शेवटचा दिवस फॅमिली सोबत एन्जॉय करून आम्ही पण निघालो सर्वजण घरी. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा आणि हो, आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.